दर्शकों, आवामी टाइम्स में आपका स्वागत है। हम आपको बता दें कि आज यशवंतराव चौहान प्रतिष्ठान मुंबई और समतावादी प्रतिष्ठान की ओर से एक विधि साक्षर कार्यक्रम के नाम से आयोजित किया गया मुंबई प्रेस क्लब में, जिसमें सभी धर्म के लोगों ने शिरकत की। और इस प्रोग्राम के अंदर देश के संविधान का मकसद क्या है, इस बारे में चर्चा की गई। सर पे हम आपको ये भी बता दें कि सभी धर्म को साथ में लेकर चलने वाली समतावादी प्रतिष्ठान की ओर से जागरूकता पैदा करने वाले अहम एक्टिव सोशल वर्कर को पद नियुक्ति देकर के सम्मानित किया गया जनाब अभिजीत देशमुख के हाथों से। देखिए अवामी टाइम्स की खास पेशकश। सैयद जी के लिए कितना जोरदार मैं तो 20 साल से सोशली एक्टिव हूँ, लेकिन 10 साल से यशवंतराव चौहान प्रतिष्ठान के साथ जुड़ा हूँ और समतावादी प्रतिष्ठान को भी 3 साल हुए हैं। रिपीटेडली ये कार्यशाला हम लोग हर 15 दिन में लेते रहते हैं और सक्सेसफुली आज आप भी देख रहे हैं कि काफ़ी सारे नंबर्स है। 70 के करीब कोर लीडर्स आज यहाँ पर मौजूद थे और ये हम भीड़ इकट्ठा नहीं कर रहे, ये सभी जो 70 लोग यहाँ पर उपस्थित थे वो अपने अपने एरिया के लीडर्स हैं और वो अपने एरिया में प्रभाव गिर रहे। आज हमारा समतावादी प्रतिष्ठान और YB चौहान प्रतिष्ठान के माध्यम से हमारी कोशिश यही है कि ये और सक्षम हो और प्रभावित तरीके से जो संविधान का विषय और लोगों तक लेकर जाए। समतावादी प्रतिष्ठान जो है देखते हैं विभिन्न ये संगठनों के साथ कुछ न कुछ इवेंट करते रहती है जागरूकता के लिए। अब तक के कितने लोग आपसे जुड़ चुके हैं और क्या इस तरह से रुझान पाया जा रहा है लोगों में और युवा पीढ़ी के अंदर? सही देखो, आज का जो माहौल हम देश में देख रहे हैं, लड़ाई झगड़े और उसके बाद में बुरखा को लेकर, गमछे को लेकर और सभी विषय को उसको पोलराइज करने की कोशिश है। और मैं हमेशा ये सोचता हूँ कि तोड़ना बहुत आसान है, तोड़ने के लिए कोई होशियारी नहीं, कोई बेवकूफ़ है वो तोड़ सकता है, लेकिन जोड़ना है उसे लिए आपको आपका पेशेंस लेवल, आपकी बौद्धिकता को जोर देना पड़ता है। और हमारा ये कोशिश ही रहेगा कि जो आज भी सर ने जो जिस तरीके से बताया था कि राष्ट्रीय एकता और एकात्मता जो है, अखंडता जो है, तो उसको बरकरार रखने के लिए हमारा एफर्ट्स चल रहा है। ये किसी को हम लोग इम्प्रेस करने के लिए नहीं कर रहे, ये हमें अच्छा लगता है, हमें ये जचता है, हमें ये पटता है और ये हमारा आइडिया ऑफ इंडिया है और उस आइडिया ऑफ इंडिया को हम जीने की कोशिश कर रहे हैं और लोगों को जोड़ने की कोशिश कर रहे हैं। जैसे प्रतिष्ठान की जानिब से प्रमाण पत्र भी आपने दिए हैं, तो हाँ जी, किस विषय से लोगों ने इस तरह काम किया? देखो, आज का जो ऑब्जेक्टिव था हमारे सर ने भी यही बताया था कि हमारा संविधान ये हमेशा केंद्र बिंदु है। आज हमने पूजा भी आप देखोगी तो संविधान की है। हमेशा मैं कहता हूँ कि हमारा गीता, कुरान, बाइबल जो है वो संविधान है और उसका अवेयरनेस करने की हमारी कोशिश थी। और सेकेंडली हमारे जो समतावादी प्रतिष्ठान के साथ जुड़े हुए जितने भी कार्यकर्ता हैं, ये सामाजिक विषय को हैंडल करते रहते हैं, तो उनको आने वाले जो लीगल इश्यूज़ के चैलेंजेस है तो उन्हें राइट गाइडेंस देना, उनको राइट इन्फॉर्मेशन देना, उनको तैयार करना संगठन की लीडरशिप का ये काम है। इसीलिए आज हमने जो विषय यहाँ पर लिए थे, क्रिमिनल लॉज, कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट, साइबर लॉज जो बहुत कॉमन है, और साइमल्टेनियसली व्हाट इज़ कॉन्स्टिट्यूशन, ये कायदे कानून की क्या ज़रूरत है, उसका अवेयरनेस का प्रोग्राम आज के हमारे पूरे एजेंडा था हमारे इस वर्कशॉप का। एंड आई होप कि सभी लोग आज कुछ ना कुछ यहाँ पर लेकर गए हैं और मैं प्रार्थना करता हूँ कि हमारे बच्चे, हमारे संगठन के कार्यकर्ता इसको इम्प्लीमेंट करेंगे और इस संगठन को बहुत जल्दी ताकतवर बनाकर बढ़ाएंगे। अगले समय में हमारा शिव जयंती का बहुत बड़ा प्रोग्राम हमने रखा है, तो शिव जयंती में ऐसे हमारे सभी हिंदू, मुस्लिम, SC, विशेष करके ये जो शिव जयंती है, हमारे यूथ सेल के अध्यक्ष है मिस्टर महेंद्र जी सालवे, वो SC समाज के हैं, ही इज़ अ बौद्धिस्ट, लेकिन उन्होंने इस शिव जयंती का पुढाकार लिया। उनके साथ में रुकेश भालेराव है, अनिल शिर्के है, नील महाडिक है, ये जो बच्चे लोग हैं ये सब बौद्धिस्ट है।
बाय बर्थ, लेकिन वो दिल से इज एन इंडियन। और वो शिव जयंती उन्होंने जो आज पिकअप की, आप देखोगे कि 19 तारीख को मैं सभी को इनवाइट करूंगा कि आप उस शिव जयंती को अटेंड कीजिए। उसमें भी हमारा अखंडता को रखने का, आप देखोगे हमारे सभी जो मुस्लिम भाई है वहाँ पर प्रसाद बांटने के लिए रहेंगे, और आप सभी लोगों को इनवाइट करता हूँ। सो दिस इज़ द आइडिया ऑफ इंडिया, दिस इज आइडिया ऑफ समता। चौहान प्रतिष्ठान और समतावादी प्रतिष्ठान जो आए दिन प्रोग्राम करते हैं, अभिजीत साहब के आगे प्रोग्राम में शामिल होते हैं युवा पीढ़ी की जागरूकता के लिए, और किस तरह से जीवन को बसर करना चाहिए, और ये जो संविधान को किस तरह से समझना चाहिए। हमारे देश के अंदर सबसे बड़ी, दुनिया की सबसे बड़ी संविधान भारत देश का है। सबसे बेहतरीन संविधान भारत देश के पास में है, ये दुनिया भी मानती है। इस संविधान को सही मायने में लागू करने के लिए, इस संविधान का सही मायने में इम्प्लीमेंटेशन हो, एनफोर्समेंट हो, इसके लिए हमारे देश के सभी नागरिकों ने कोशिश करनी होगी कि देश के संविधान का सही मायने में देश में लागू किया जाए। अब उसमें हमारे देश को युवाओं का देश करके पहचाना जाता है, तो युवाओं का वो ऑब्वियसली बहुत बड़ा रोल उसमें होता है। तो पढ़े लिखे युवा संविधान जागृति के, संवैधानिक मूल्यों के बारे में जन जन तक ये सारी बातें फैलाए, पहुँचाए, तो हो सकता है कि लोगों के अंदर फिर संवैधानिक व्यवस्था के बारे में, संवैधानिक तौर तरीक़ों के बारे में भी जागृति होगी, तो संविधान लागू करने के लिए एक प्रयास भी बड़े पैमाने पे होगा। ये जो कार्यक्रम यशवंतराव चौहान प्रतिष्ठान के साथ समतावादी प्रतिष्ठान ने किया है, ऐसे कार्यक्रम राज्य के अलग अलग जगह पे करने का हमारा प्रयास रहता है। समतावादी जैसे जो संगठन है वो इनका आयोजन करती है, और एक ऐसी विशेष मुहिम है जो बरसों से जारी है। आपके माध्यम से हम ये चाहेंगे कि जो भी कोई संगठन जो राज्य घटना में विश्वास रखता है भारत के, अगर वो चाहता है कि लोगों को अपने कानून के बारे में पता चले, उसका कोई शुल्क भी नहीं है। हम लोग उसकी एक दिन की कार्यशाला रखते हैं, जिसमें वो संगठन 50 से 100 लोगों को आमंत्रण देता है, और पूरे दिन में 4 या 5 विषयों पर जो रोज़मर्रे की ज़िंदगी में हमें लगते हैं, कानून जो हमारे काम में आ सकते हैं, तो उसके बारे में हम चर्चा करते हैं। उनके जो बहुत ही मूलभूत समस्याएं हैं या सवाल है, उनका जवाब देने की कोशिश करते हैं। और हम ये चाहते हैं कि यहाँ पे जो लोग सुन के जाए, वो यही बात उनके रिश्तेदार, पड़ोसी, दोस्त, सगे, उनको बताए जाके ये जो उसके पीछे जो ख्याल है कानून के पीछे, सबको मालूम पड़े, वो किसी का शोषण न हो, हर एक के अधिकार का रक्षण हो। तो इस कार्यशाला के पीछे ऐसे विचार है, तो हम साल भर ये चालू रहता है। जिस किसी संगठन को ये चाहिए वो यशवंतराव चौहान प्रतिष्ठान को संपर्क कर सकते हैं, और उसकी तरफ से ये बातें हम हर एक की तरफ फैला सकते। ये हमारा उद्देश्य है। कैसे? पहली चीज मैंने बताया कि इसका सोर्स क्या है, किसने बनाया है ये संविधान, आपको क्या पता है? बताओ। भारताचं संविधान कोणी बनवलं मला सांगा। तुमच्या हातात पण कागद आहे, या पुस्तकातल्या प्रिॲम्बल मध्ये काय लिहिलंय? सुरुवात कुठून झाली? शब्द, पहिले 3 शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेतल्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ते मुख्य ड्राफ्टिंगचं काम केलं, तो भाग आहेच। परंतु ते संविधानाचे प्रिॲम्बल बनताना हे संविधान भारताच्या लोकांनी बनवलंय। कोणासाठी बनवलंय? खाली मिळेल उत्तर त्याचं। पण मग आम्ही आज हे भारताचे लोक भारताला कसं राष्ट्र बनवायला बघतोय? स्वप्न काय आमचं? सार्वभौम। ये क्या होता है सार्वभौम, पता है आपको? जिसका कोई मालिक नहीं होगा, हम किसी के गुलाम नहीं होंगे आज से। जब हम ये संविधान लागू करेंगे, हम इंडिपेंडेंट नहीं, इंडिपेंडेंट हम बने थे 15 अगस्त 1947 को। इसलिए जरूरी है कि 15 अगस्त 1947 की बात का महत्व और 26 जनवरी की बात का महत्व हमारे देश के लोगों को ठीक से समझाने की जरूरत है। जिन शहीदों ने अपनी जान कुर्बान करके इस देश को आजाद करवाया, उन शहीदों ने दी हुई कुर्बानी से मिली हुई आजादी को आने वाले हजारों सालों तक
बरकरार रखने का डॉक्यूमेंट ये संविधान है। 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य पुढील अनेक वर्ष, हजारो वर्ष म्हणा तुम्ही, ते अबाधित राखण्याचं सगळ्यात मोठं साधन, कवच कुंडल, डॉक्युमेंट ते भारताचं संविधान. नाहीतर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 ला, त्यावेळेस 560 पेक्षा संस्थानिक राज्य होते जास्त संख्येनं. किती? 550 पेक्षा जास्त संस्थानिक राज्य होते की नाही? जेव्हा भारत स्वतंत्र झाला, सगळ्याच राज्यांनी आपली इच्छा दर्शवली नाही. तुम्हाला माहिती आहे ट्रावणकोर संस्थान आहे दक्षिण भारतात, निजाम आहे, हैदराबादचा निजाम, ट्रावणकोर, काश्मीरचे राजा, जुनागड, अनेक संस्थान असे होते की जे भारतात सामील व्हायला तयार नव्हते. त्यांना स्वतःच स्वतंत्र राष्ट्र असावं असं वाटत होतं. 560 होते असे, त्यापेक्षा जास्त. आज जो भारत देशाचा नकाशा तुम्हाला आपल्याला दिसतोय, तो भारत देशाचा नकाशा 1947 ला देश म्हणून अस्तित्वात नव्हता. छोट्या छोट्या संस्थानिकांचा, भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांना, हुतात्म्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या न्याय कुर्बानीला जर न्याय दिला असेल तर हे राष्ट्र देश एक संघ देश बनला 26 जानेवारीला, तेव्हा मिळाला. आणि म्हणून तो सार्वभौम असेल. पूर्वी जसं ब्रिटिशांचं राज्य होतं, इथून पुढे आम्ही काय करायचं आमच्या देशात, बाहेरून कुठलीही शक्ती आम्हाला सांगणार, त्याला म्हणतात सार्वभौम. सोपे सोपे शब्दात सांगतो मी. समाजवादी दुसरा शब्द आहे. समाजवादी ही सोशो इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे, सामाजिक आणि आर्थिक. म्हणजे देशातील साधन संपत्ती आणि साधन संपत्ती निर्माण करणारी यंत्रणा ही देशाच्या मालकीची असावी आणि त्याच्या नफ्यातून मग देशातील लोक कल्याणाचे, कल्याणकारी राज्य ज्याला म्हणतो वेलफेअर स्टेट, त्याच्याशी रिलेटेड सगळे कामं जे शासनाने त्याच्या माध्यमातून करा. त्याला म्हणतात डिसेंट्रलायझेशन ऑफ द वेल्थ अँड द सेंटर्स ऑफ जनरेटिंग वेल्थ. एकाच माणसाच्या हातात सगळं असं नको. ते कॅपिटलिझम, भांडवलशाहीची व्यवस्था. आणि त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही पाहिलं, या देशाची संपत्ती देशाची आहे आणि देश आमचा आहे, याचा अर्थ काय होतो? ती संपत्ती एका माणसाची मालकीची नको, या देशाच्या मालकीची असावी आणि त्यातून देशातल्या कल्याणकारी योजनांचं संचालन व्हावं, खर्च. धर्मनिरपेक्ष, सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्ष, भारत देशाचा देश म्हणून कुठलाही धर्म नसेल, मात्र सोपी शब्दात सांगतो तुम्हाला धर्मनिरपेक्षता काय. या देशाचा देश म्हणून स्वतःचा लोकशाही, डेमोक्रेसी, गणराज्य, प्रजासत्ताक म्हणतो त्याला आपण, गणराज्य, रिपब्लिक. रिपब्लिकचा अर्थ असा आहे किंवा इथे समजून घेण्याचा अर्थ आहे बोध की पूर्वी तुम्हाला आपल्याला माहिती आहे की ही सिस्टम आता आम्ही अशी गणराज्य, आमच्या देशाला प्रजासत्ताक कशासाठी बनवायला बघतोय की आम्हाला आता देशातली प्रजा जी आहे ती सर्व शक्तिमान असली पाहिजे, असावी, जेणेकरून वेळीत चालेल. असा देश जो सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही व्यवस्थेला मानणारा असेल आणि ते गणराज्य असेल, रिपब्लिक असेल, प्रजासत्ताक राष्ट्र असेल, असा देश आम्हाला निर्माण करायचा या संविधान सभेला. त्यासाठी आम्ही भारताचे लोक हे संविधान बनवतो. आता हे असं राष्ट्र निर्माण झाल्यावर, हे असं राष्ट्र निर्माण झाल्यानंतर मग देशातल्या सगळ्या नागरिकांना काय गॅरंटी असेल? या अशा राष्ट्रामध्ये जे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे
त्या गणराज्यामध्ये भारतातील लोकांना कोणत्या गोष्टी देण्याची आम्ही हमी देतो या संविधानाच्या माध्यमातून वाचा. किंवा त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, सामाजिक, आर्थिक व राजनीतिक, पहिली गोष्ट जस्टिसची गॅरंटी देतोय भारताचं संविधान. न्याय मिळेल सर्वांना. कुठला न्याय? सामाजिक क्षेत्रात, त्याच्या सामाजिक जीवनामध्ये, त्याच्या राजकीय जीवनामध्ये आणि त्याच्या आर्थिक बाबीमध्ये त्याला न्याय मिळेल. त्याचं शोषण होणार नाही, त्याच्यावर अन्याय होणार नाही. दुसरी गॅरंटी, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. लिबर्टी, लिबर्टी ऑफ थॉट, बिलीफ, फेथ, एक्सप्रेशन. पण मला जर म्हटलं कोणी की मिस्टर धनराज तुम्ही विचार करायचा, तुम्ही जर विचार मनात आला तर तो बोलून दाखवायचा नाही. तुम्हाला जर वाटलं की एखाद्या विचारावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या संकल्पनेवर, कशावरही तुम्हाला विश्वास आहे तर तो विश्वास तुम्ही कशावर ठेवायचा नाही. तुम्ही कसलीही श्रद्धा बाळगायची नाही. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तिची उपासना तुम्ही करायची नाही. हे असे प्रकारचे माझ्यावर बंधन आहे. तुम्ही मला काय म्हणाल? स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणाल मला की गुलाम म्हणाल? मला सगळ्या संस्कृतीला मानणाऱ्या, सगळ्या भागात राहणाऱ्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, अभिव्यक्तीचा अर्थ होतो माझ्या मनात जे आलं ते मला व्यक्त करायचं आहे. म्हणजे त्याच्यात नैतिकतेचे बाब आहेत. म्हणजे मला जर वाटलं एखाद्याला शिवी द्यायची तर मी शिवी नाही देणार, ते नव्हे. पण माझ्या मनात जर एखादा विचार असेल तो व्यक्त होण्याचा मला अधिकार आहे की नाही. अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना आणि विश्वास याचं स्वातंत्र्य भारताचं संविधान देतं. आणि म्हणून हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जे वेगवेगळे तुम्ही सुप्रीम कोर्टाने देतात बघा, अभिव्यक्तीच्या अधिकाराचं. मग एखाद्या माणसाने जर हे सगळं काढून घ्यायचं आणि सांगायचं की तू स्वतंत्र भारताचा नागरिक आहेस, पण विचार करायचा नाही, अभिव्यक्ती करा, व्यक्त व्हायचं नाही, उपासना करायची नाही, श्रद्धा ठेवायची नाही, विश्वास ठेवायचा नाही, ही लिबर्टी. राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं. पण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं व्यक्ती म्हणून स्वातंत्र्याची हमी हे भारताचं संविधान देतं. झाली दुसरी गोष्ट. तिसरी, दर्जाची व संधीची समानता, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. मला माहिती आहे त्यातही जातीची व्यवस्था. प्रत्येक जातीच्या मनात हा भ्रम आहे भरून दिलेला की माझ्या मी कोणाच्या तरी पेक्षा मोठ्या जातीचा आहे. बरोबर, प्रत्येकाला असं वाटतं आणि त्याला अपवाद नाही. त्याच्यावर आपण बोलत नाही घरामध्ये, नाही ते हे संपायला वेळ लागणार नाही, चर्चाच करत नाही मोकळ्यापणाने. मग प्रत्येक व्यक्तीचा दर्जा भारताचं संविधान सांगतं या देशातले प्रत्येक जण देशाचा नागरिक आहे. कोणीच मोठं नाही, कोणीच लहान नाही. आर्टिकल 18 ओढून बघा, ॲबॉलिशन ऑफ टायटल्स दिसेल तुम्हाला. ॲबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजे पहिले होते ना पदव्या मिळायच्या, राव बहादूर, सर, आणखी काय 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 काहीतरी विशिष्ट व्यक्ती आहे. भारत सरकारने आणि भारताच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारांनी शासकीय स्तरावर घोषित केलेले पदव्या आणि सन्मान सोडून दुसऱ्या कोणालाही कसलाही सन्मान आता याच्यानंतर राहणार नाही. सगळे देशाचे नागरिक आहेत. मग भारतरत्न असेल, अशोक चक्र मिळतं काही लोकांना पद्मभूषण, पद्मविभूषण, हे शासनाचे हे पुरस्कार आहेत जे शासनाने त्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी त्यांना सन्मानित केलेले. ते वगळतात, बाकी काहीच नाही. सगळे समान नागरिक. हा दर्जा
समान दर्जा. दुसरीकडे तुम्हाला बघायला मिळेल जातीच्या उतरंडीमध्ये जे लहान मोठेपणा एकमेकांचा ठरवला गेलेला होता तोही त्याच्यामुळे संपला सामाजिक स्तरावर. राजकीय स्तरामध्ये तसंच तुम्हाला बघायला मिळेल. वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. एका व्यक्तीचं एक मत आणि एका मताचं एक मूल्य. फिर चाहे रानी का बेटा हो या नौकरानी का हो, देगा एक ही वोट और उसका वोट एक ही करके गिना जाएगा. ये जो इक्वालिटी है ये हो गई स्टेटस की. अब अपॉर्चुनिटी की बात, दर्जाची आणि जो हमारी माँ बहनों ने अपनी अपनी क्षमता हर एक फील्ड में देश के अंदर साबित की. तो 26 जनवरी 1950 के पहले क्या हमारे महिलाओं में वो क्षमता नहीं थी? मैं भी अपनी माँ के पेट से नेचुरल प्रोसेस से पैदा हुआ हूँ, मुझे पता है मैं क्या बोल रहा हूँ. तो क्या हमारी माँ बहनों में हमारे उसके पहले क्षमता नहीं थी? थी या नहीं थी? बोलो यार, हमारी अपनी बात है. थी ना? फिर क्यों नहीं कोई इतनी आउटस्टैंडिंग एक्स्ट्राऑर्डिनरी ऐसे 2-4 मैंने जो उदाहरण बताया और छोड़कर हमारी ऐसे माँ बहनों को ये मौके तो क्यों नहीं मिले? दर्जा दुय्यम था, सेकेंडरी था. और दर्जा सेकेंडरी होने की वजह से अपॉर्चुनिटी नहीं, अपॉर्चुनिटी नहीं. तो इसलिए भारत का संविधान फिर चाहे प्रधानमंत्री की बात हो, राष्ट्राध्यक्ष बनने की बात हो या मुख्यमंत्री बनने की बात हो, IAS, IPS, कलेक्टर, कमिश्नर, चाहे कुछ भी बनने की बात हो, पुलिस बनने की बात हो, शिक्षक बनने की बात हो, वकील बनने की बात हो, इंजीनियर हो, चाहे किसी भी फील्ड में हो जिंदगी के, अगर कोई बहुत ज्यादा नेचुरल बंधन नहीं होंगे तो हर महिला को जिंदगी के हर क्षेत्र में बराबरी का अधिकार संविधान ने दिया है. तो अपॉर्चुनिटी मिली तो बढ़िया से बढ़िया डॉक्टर भी बने, बढ़िया से बढ़िया पुलिस वाले अधिकारी भी बने, बढ़िया से बढ़िया एडमिनिस्ट्रेटर भी मिले, बेहतरीन से बेहतरीन क्षेत्रों में हमारी माँ बहनों ने कल्पना चावला जैसी उदाहरण बनी. ओलंपिक जैसे फील्ड में, अपने स्पोर्ट्स के फील्ड में भी तो देखो कितनी सारी महिलाओं ने हमारे नाम रोशन किया. अपॉर्चुनिटी की बात है. तो इसकी गारंटी भारत का संविधान देता है कि हर महिला को, हर आदमी को, हर नागरिक को बराबरी का दर्जा भी होगा और बराबरी का अपॉर्चुनिटी भी होगी. इसकी गारंटी देना चाहता है संविधान, देता है. दूसरी बात इसमें, चौथी बात है फिर और निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून. अब चौथी चीज देखो, पहली है न्याय, फिर स्वतंत्र, फिर समता और चौथी चीज है बंधुता. बंधुता तो हमारे इसमें है. हम सब स्कूल में गए, हमने सबने वो प्रेयर ली है, पढ़ी है बचपन में. कौन सी? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सगळ्यांनी केले ना. आपल्यापैकी कोणी असं आहे की त्याने म्हटलं नाही? सगळ्यांनी म्हटले, कोणीही अपवाद नाही. मग भारत माझा देश आहे आणि सगळे भारतीय कसं म्हणू शकतो? कसं एका देशातल्या लोकांमध्ये भाषेवरून भांडणं होऊ शकतात? मी दुसऱ्याच्या भाषेचा आदर करू शकतो ना. या राज्याची भाषा मराठी असेल तर बाहेरून येणाऱ्या किंवा इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी या भाषेचा आदर करून इथलं संस्कृती स्वीकारा. इतने लोग त्यांच्या संस्कृतीचा आदर करतील. हे सिंपल लॉजिक है ना. पर ये दोनों भी तरफ से ये चीजें दोन्ही बाजूने कोणीतरी कमी पडतं आणि मग वाद. मग युनिटी इन डायव्हर्सिटी वाली फिलिंग का कुठे गेली? विविधतेत एकता. ही विविधतेत एकता आम्हाला नुसतं बोलून नाही, जगता आली पाहिजे. भारताचं संविधान त्या गोष्टीची गॅरंटी देतं की बंधुत्व, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याची गॅरंटी देणारं बंधुत्व या देशातील लोकांमध्ये असणं गरजेचं आहे.
त्याची गॅरंटी. समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय या 4 सर्वोत्तम मानवी मूल्यांची गॅरंटी देणारं भारताचं संविधान जगातलं एकमात्र संविधान. जगातल्या कोणत्याही संविधानामध्ये या 4ही गोष्टी एका ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. कळलं? आणि म्हणून मग पुढे कोणत्या दिवशी हे संविधान बनून तयार झालं? पण पोलिसांना तपास पण करायचा असतो. मग कधीतरी 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 4 दिवस 15 दिवसापर्यंत वाढवलं. तुम्हाला 16 दिवस पोलिसांच्या लॉकअपमध्ये राहावं लागतं. 2 गोष्टी लक्षात घ्या. लॉकअप जेव्हा म्हणतो लॉकअप तेच असतं, पण पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी फरक काय? जामीन तर नाही मिळाला, कस्टडीत जायला पाहिजे, पण जरुरी नाही की पोलीस कस्टडीतच जाईल. पोलीस कस्टडीत कधी जाईल? जेव्हा पोलिसांना फुटे पार्टी कन्फ्यूज करायला अलाउड आहे. परत विचार आपण जबरदस्तीने मारामारी करून हे उत्तर देईल असं नाही. बरं, एवढं सगळं जरी झालं तरी मूलभूत सिद्धांत तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही कोर्टात कबूल केलं तर ठीक आहे, नाही तर पोलिसांना तुम्ही काही लिहून दिलं, हा मी गेलो होतो, आज थोडा सापडला, तो मीच आठला होता, तर माझ्या घरच्यांनी उशी टाकली, नंतर आज तो पावलेल्या उष्णारा या दुकानदाराकडे विकत घेतला, हे सगळं तुम्ही जे पोलिसांना सांगता ठीक आहे, पुढे लिहून घेऊ शकता. पण कोर्टामध्ये गेल्यानंतर पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू 0 आहे. पोलिसांना वेगळ्या प्रकारे पुन्हा सिद्ध करावं. त्याने कबूल केलं म्हणून काय का? आपला कायदा बघा, तेव्हा बनवलेला कायदा आपण हे मान्य करतो. पोलीस स्टेशनला एखादा माणूस घाबरून तर त्याला कोणतरी काय केलं स्टेटमेंट देऊ शकतो. त्याने ती शक्यताच काढून टाकली की पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू कोर्टामध्ये पुरावा म्हणून ग्राह्य करता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी मारहाण केली. तुम्हाला वाटतं का मारते? एखाद्याने घाबरून दिलं तरी तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. सत्य काय आहे की कोर्टासमोर जे येईल ते सांगितलं. एक भाग. दुसरा भाग काय की जामीन म्हणजे काय? माझा मोबाईल पण घेऊन दिला. 2 वर्ष झाले. तुम्ही त्यांना पत्र दिलं का? पत्र दिलं, सर्व दिलं, डीसीपीकडे दिलं, डीसीपीकडे सर्व. माहितीच्या अधिकाराखाली त्याच्यानंतर भांडणं झाले, त्याच्यानंतर एनसी दिली, एनसीचं काहीच हे झालं त्यांच्यावरती काही. माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही फिटसर अर्ज करा. त्या अर्जामध्ये स्पष्ट लिहा. एक तर FIR ची प्रत मागा आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या पत्रांचा रेफरन्स बुक साठी प्रश्न टाका. सदर पत्रांवर काय कारवाई केली त्याची कागदपत्रे पुरावा. तिथे घेतले ना सर्व. माहिती अधिकारी 3 दिवसामध्ये मिळतं का? डीसीपीकडे पण गेलो. RTA बोलले पोलीसवाले होते. माहितीच्या अधिकाऱ्याला अर्ज हा, त्याला काय उत्तर दिलं? डीसीपीवर ते त्याच्यासोबत पोलीसवाले बसले. माहितीच्या अधिकाऱ्याच्या अर्जाला काय उत्तर दिलं? म्हणजे भांडाचा RTA टाकलं. त्याचं नाही, मोबाईलचं त्याचा काय प्रश्न? तो पाहिजे तो टाका. पोलीसवाले कारवाई करतच नाही. माहितीच्या अधिकाऱ्याचा पहिला अर्ज करा. जनरली बोलण्यापेक्षा आपण सिस्टमॅटिकली पोलीसवाले म्हणतात की तुम्हाला मोबाईल भेटणारच नाही. आता तुम्ही करता कारण आम्ही पोलिसांना वेगळ्या रोलमध्ये पाहतो की जेव्हा ते नाही तो करतात. कसं असतं? चक्रा मारल्या चांदीवली पोलीस स्टेशनला. पुढे ऐकायलाच तयार. चक्रा मारायचा नसतात, तुम्हाला कागदी पत्र संध्याकाळी 6 नंतर आपली वकिलांची टीम हजर असते. तुम्ही मनीषा मॅडमकडे तुमचं एंट्री करायची की या शुक्रवारी मला वेळ पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला तिथे वकील पर्सनली भेटून ॲडवाईस करतील, काय करता येऊ शकतं त्याचा सल्ला. तो मोफत सल्ला केंद्रच आहे तिथे. जी शुक्रवारी संध्याकाळी 6 नंतर दर शुक्रवारी आम्ही सगळी टीम तिथे हजर असतो. ठीक आहे. पर्सनली म्हणजे आता ह्या जनरल गोष्टीनंतर जर काय आणखी पर्सनल इश्यू असतील तर ते येऊन पर्सनली काय म्हणा पूर्ण उत्तर फक्त वेळेच्या आत तुम्हाला तिथं नोंद करावं लागेल जेणेकरून एखादा माणूस असेल की माझ्यावर झालं 2 वर्षापूर्वी तेव्हा काहीच नाही रिएक्शन केली, कळवणार कोणाला? दखलपात्र गुन्हे होणारे कायद्याने गृहीत धरलेले आहे. पोलिसांनी ते घ्यायचेच आपल्याला. पण आता पुढे काय करायचं? नोंद राहते. तर आता त्याच्यात त्या एनसीच्या आधारावर म्हणजे एखादी तक्रार झाली, एनसी झाली, त्या एनसीच्या आधारावरती काही नंतर सिमिलर त्या व्यक्तीकडनं मोठा गुन्हा घडला तर ती एनसी एनसी झाली तुम्ही ठरवता का एनसी करायची की नाही? कोण करता एनसी? पोलीस ठरवतात. तुम्ही फक्त तक्रार हा शब्दाशी स्टिक राहा. तुम्ही तक्रार करा. हां, इट इज द ड्युटी ऑफ द पोलीस टू डिसाइड ते एनसी आहे हां, की काय. काय ते? तुम्ही स्वतः जाऊन जर एनसी म्हटलं हां, ते तर. मग पुढे त्यांना तुम्ही त्यांच्या हातातच परवानगी देऊ शकता की तपास करू नका.